नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वाडेबोला येथील हॉटेल गावडे फार्मला. चला तर इथं स्पेशल ते त्यांच्या मटन खानावळ म्हणून फेमस आहे. पण पाहूया आपण आणखी काय वेगळं ट्राय करू मटन बरोबर, नाही का. चला तर सांगतो मी तुम्हाला. ॲम्बियन्स पहा मित्रांनो हॉटेलचा, एकदम नाही का थंड हवा येते मस्तपैकी, डोंगराच्या कडेला आहे, छान बनवलं त्यांनी, नाही का. जस्ट आत्ताच चालू झालेलं आहे हॉटेल. चला तर मित्रांनो किचनमध्ये जाऊया आपण डायरेक्टली. आता जरा काय ऑर्डर चालू आहे का पार्सलची? काय आहे? चिकन बिर्याणी आहे, चिकन अंडी आहे, दाल तडका आहे, पनीर तुपानी आहे आणि तंदूर आहे, चिकन तंदूर आहे. सगळं एकदम क्लीन आहे, एकदम स्वच्छ किचन आहे. दादा हे कशाचं प्रिपरेशन चालू आहे आता? पनीर तुपानी. पनीर तुफानी. मटन पूर्णपणे चुलीवरती शिजते, नाही का. पाहू शकता तुम्ही, मटन पण पहा एकदम म्हणजे बऱ्यापैकी चुलीवरती पण जेवण चालू आहे. मटन रस्सा. मटन रस्सा जे काय आहे ते आपले मसाले, नॉर्मल जे मसाले आहेत ते, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय दुसरं काहीच नाही ऍडिशनल. अजिबात नाही. त्याचा त्रासही होणार नाही, जवळजवळ किंवा ह्या गोष्टी अजिबात त्या दिसतोय ना तो गट्टपणा आणि तो जाणवतो ना भाजीचा. जे आपण जत्रेला किंवा जो यात्रेला जसा रस्सा करतो ना त्या पद्धतीचा राहतो. अच्छा करून गुंडळाला जागरण. रस्सा करतो. काकी कशाची तयारी चालू आहे? मासवडीचं पहा, मासवडी स्वतः काकी बनवतात. बाकी तुम्हाला मी दाखवलंच, बाकीच्या आचारी जे बनवतात ते तुम्हाला मी दाखवलेच. पण मेन काय असतं, जेव्हा थाळी सिस्टीम असतं त्यांचं मासवडी आहे तर ती पूर्णपणे काकीच बनवतात स्वतः. तुम्ही केव्हापासून करतात ताई? हॉटेल चालू आहे, पूर्णपणे किचन तुम्ही सांभाळताय सगळं व्हेजचं? मासवडी फक्त. अच्छा, म्हणजे मासवडी स्वतः बनवतात काकी. म्हणजे एकदम घरगुती जी काय टेस्ट आहे तोच. घरी पण तुम्ही पहिले हे मासवडी ट्राय करत होते, सगळे बनवत होते घरी? हो, घरी बनवतो. हा, हे त्याचं जे बेसनचं जे कोटिंग आहे वरचं ते तयार केलेलं आहे आणि फ्रेश एकदम. डाळ दळून आणता ना? हे स्वतःच घरचं बेसन तयार करतो आपण डाळीचं. तीळ टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती. कोटिंग तयार झालेलं आहे आणि वरतून तो पूर्ण त्यांनी स्वतः काकींनीच तयार केलेला आहे हा मसाला सगळा, तो त्याच्यामध्ये तो वापरला जाणार आहे. कारण की हॉटेल चालू व्हायच्या आधीपासून मासवडी तुम्ही करतायच, घरगुती करत होत्या. ओके ओके, हां हां. मित्रांनो कसं मस्त वेगळं स्ट्रक्चरला आकार आलेला आहे. हे म्हणजे झालं आता, हे तयार झाले. तर मासवडी दिसतंय की 2 मिनिटात तयार झालेलं मित्रांनो, किंवा 3 मिनिटात, नाही का. पण याच्यामध्ये भरपूर कष्ट असतात, पूर्ण मसाला रेडी करणे हे सगळं. आणि मासवडी असा एक पदार्थ आहे सध्या की तो पूर्णपणे नॉनव्हेजलाच तुम्हाला, की ज्यांना नॉनव्हेज खायचं नाही, व्हेजवाल्यांना नॉनव्हेजचा फील देण्याचं काम करतं, नाही का मासवडी. पूर्णपणे सेम रस्सा नॉनव्हेज करत होतो. छान आहे का? हा ए दीदी, छान आहे का रे? आवडलं तुला? नक्की. काय खाल्लं तू आता? काय खाते तू? पनीर आणि रोटी ना? तू पण खाल्लं ना? आवडलं तुला? जेवणाकडे मी पुणे सिटी वाघोली. काय घेतलं होतं आपण? चिकन मसाला घेतला मी. अच्छा, कसं वाटलं? छान आहे, एकदम टेस्टी आहे. तुमचं नाव ऐकून आलो होतो आम्ही. अच्छा, बरोबरच छान, हा व्यवस्थित ना? बाकी भाकरी बिकरी एकदम व्यवस्थित, सगळं गरम गरम जेवण आहे, व्यवस्थित देतो तुम्ही. सर्विस चांगली आहे, छान आहे. चिकन खरडा थाळी आणि अंडा थाळी चालू. हा, मच्छी थाळी पण रेडी आहे. मच्छी थाळी कसं आहे, ते बिग वन किंवा बिग जी फ्रेश मिळेल तीच मच्छी वापरतात. बिग वनची भेटली तर बिग वनची, नाही तर मग नदीची असतेच. चल, नमस्कार मित्रांनो. तर आपण आज आलो होतो वाडेबोला येथील बोलाई माता पॅलेसच्या बरोबर समोर, कारल्याच्या समोरच आपलं हॉटेल गावडे फार्म. तर आपण कधी चालू केलं हॉटेल?
साधारणतः पाठीमागच्या वर्षी म्हणजे 26 एक वर्ष डिसेंबर. होऊन आता एक 4 म्हणजे महिने. एक वर्ष दीड वर्ष झालेलं आहे. अच्छा, नाव काय आपलं? माझं नाव तेजस गावडे. तेजस. ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला, जे चुलीवरती किंवा हे नाही का हॉटेल टाकण्यासाठी? हे आम्ही आता घरगुती पद्धतीचे ज्यावेळेस आमचे घरचे उरूस आपण म्हणतो ना हा, गावचे, यात्रा- तर त्यावेळेस ते, यात्रा जागरण. पाहुणे जेवायला बोलवायचं. हा. तर त्यामध्ये आम्ही ते स्वतः बनवायचो. ओके, ते आम्हाला स्वतःच ते- घरचे. हा, ते एक कन्सेप्ट सापडली की आपण करू शकतो. ओके, मग ही घरची जागा आपण पाठीमागे घर खरेदी केली होती. ती जागा तशीच होती. मग त्या जागेमध्ये काय हा, करायचं? मग आपली जागा आहे शिल्लक रोडची. व्यवसायाच्या दृष्टीने मग काय करायचं, तर मग ही कन्सेप्ट लक्षामध्ये आली की आपण इथं हॉटेल करू शकतो. करू शकतो. ओके. कारण आपल्याला मासवडी जे चालणार आयटम व्हेज मधला मासवडी, व्हेज मधला सगळ्यात टॉपचा आहे ओके, हा, मासवडी. मास. तो आपले म्हणजे घरचे स्वतः हा, मी काकी पाहिले आतमध्ये किचन, म्हणजे तुमच्या पाहिलं स्वतःच बनवतो. करतात ना? स्वतः. त्याच्यामुळे तो तर आम्हाला 100% कॉन्फिडन्स होता. की हा. आणि दुसरा एक कॉन्फिडन्स की मटन ओके. हा, म्हणजे आपण स्वतःच करतोय. व्हेजचा एक आयटम आला आणि नॉनव्हेजचा एक Non-veg, item. हा. 2 आयटम तर म्हणजे आम्हाला जे स्वतः आपल्याला कस्टमरला द्यायला पाहिजे मेन, ते आपण स्वतःच डेव्हलप केलेली टेस्ट आहे त्यामुळे स्वतःची. ते आमच्या लक्षामध्ये आलं. अच्छा, आता हे जे मसाले पाहिले मी, चला आपले तंदूर पण आलेले आहे समोर आता. जे आपल्याला द्यायचे कस्टमरला, हे तुम्ही स्वतःच बनवत होते ऑलरेडी. आता हे मसाले बिसाले पाहतो, हे सगळं आपण कसं मसाले रेडी करून आणतो का आपण सगळे? हो हो, रेडी करून ह्यांच्याकडे देतो. मग हे ह्यांच्या म्हणजे शेफ लोकांना आम्ही त्याच्या बरोबर मेजरमेंट दिलेलं आहे. हा, म्हणजे किती वापरायचं हो, प्रमाणात? किती लिटर रस्यामध्ये किती लिटरचं पाण्यामध्ये किती लिटरचं आपण ते सूप हे करायचं. हा, म्हणजे फॉर्म्युला तुम्ही रेडी केलेला आहे पूर्णपणे? फॉर्म्युला आमचा आहे. सुरुवातीला आम्ही चालू करण्याच्या वेळेस मला वाटते फक्त चिकन, मटन आणि मासवडी. ओके, व्हेज मध्ये तीनच- मासवडी, 3च आयटम वर फोकस करून आम्ही ते चालू केलं होतं. ओके, म्हणजे कसं होतं, कमी सुरुवात कमी ह्याच्यात केली की शॉर्टकट सगळं मध्ये व्यवस्थित देता येतं. द्यायचं, आयटम कमी द्यायचे पण व्यवस्थित व्यवस्थित द्यायचे. हे द्यायचे. आमचं टार्गेट ओके, होतं. पण कालांतराने काय व्हायला लागलं, कस्टमर ह्याचे तर यायला लागले. पण हा. काय व्हायचं, काही वेळेला 4 जणांच्या सोबत एखादा 5वा व्यक्ती असा असतो हा, की त्याला option ह्यातला त्याला कुठला वेगळं आयटम काही आवडत नाही. नाही. मग व्हेज मध्ये मासवडी आवडत नाही, तो व्हेज असतो माळकरी. हा. मासवडी आवडत नाही, मग त्याला पनीरची भाजी किंवा काजूची म्हणा, हा, म्हणजे पनीर वेगळं. चिल्ली, हे other items सगळे आपले पंजाबी starter dishes मध्ये. असतात हो. सगळं. तर हे मग ते आम्हाला जाणवलं थोडं, कस्टमरने डिमांड केलं की हा. तुम्ही हे पण चालू करा. ओके, ओके. मग ते थोडं आम्ही शेप लोक बघितले, मग शेप 2 शेप आम्हाला मिळाले. मग त्याच्यानंतर आम्ही ते मग आपण रिक्वायरमेंट नुसार सुरुवातीला चालू रोटी केलं. सुद्धा नव्हती, तंदूर रोटी सुद्धा नव्हती, फक्त भाकरीच होती. फक्त बाजरीची हो, भाकरच. फक्त बाजरीचीच भाकरी. जरी आपल्याला तर आवरून सिटीची लोक असतात भाकरी खाण्यासाठी जातात, पण बरोबर. आपल्या ग्रामीणची लोक हॉटेलला जाऊन खातात भाकरी नको, तंदूर रोटी पाहिजे. मैला खास हा, आवर्जून मैला. हा, ओके, म्हणजे तुम्ही ते पण लक्षात घेऊन हो. हे लक्षात, सगळं. जसं आम्हाला स्टेप बाय स्टेप जसं जाणवलं ना तसं. ही जी मटन थाळी, ह्याचा रेट काय स्पेशल मटन थाळीचा? स्पेशल मटन थाळीचं 470 रुपये रेट. 470 रुपये. पहा ना, क्वांटिटी पाहता म्हणजे आहे व्यवस्थित, क्वांटिटी पण भरपूर दिलेली आहे. आपण फ्राय मध्ये, हो. आळणीमध्ये आणि अंड पण दिलेले. आणि मासवडीचं काय? मासवडीचं 280 रुपये. 280 रुपये. मग ह्याच्यामध्ये भाकरी रस्सा अनलिमिटेड आहे का दोन्ही थाळ्यांमध्ये? भाकरी रस्सा अनलिमिटेड ह्या दोन्ही थाळ्यांमध्ये. ओके, म्हणजे प्रत्येक unlimited. थाळीमध्ये आणि कुठली थाळी घ्या आपण? पर पर्सन एका व्यक्ती. ओके, एक व्यक्तीसाठी आपण अनलिमिटेड देतो. आमचे आम्ही 2 भाऊ, आमचे चुलतेचे 2 मुलं, म्हणजे आमचे चुलत भाऊ 2, आम्ही हा. टोटल 4 लोक भाऊ. ओके, आणि चुलता चुलते असे आम्ही हॉटेलमध्ये असतो. त्याच्यातले कोणतरी एक व्यक्ती आमचा कंटिन्यू इथे असतो. म्हणजे फॅमिलीतला एक हो. पर्सन कंटिन्यू कंटिन्यू हॉटेलमध्ये पाहिजे म्हणजे ओके, पाहिजे, बरोबर. शेवटी किचन मध्ये किचन मध्ये counter जर असेल आपण तर ते सगळंच क्वांटिटी हो. बेस सर्व्हिस याच्यावरती आमचं सगळं लक्ष कंटिन्यू. राहतं. त्यामुळे ते अपवाद एखाद्या दिवशी काही कार्यक्रम असेल तर, हा. नाहीतर आम्ही कंटिन्यू कोणतरी फॅमिलीतला पर पर्सन असणारच इथं 100%. पहा मित्रांनो, आता बोलाई एरिया म्हटलं की थोडंसं बोलायच्या मटनसाठी खूप Special. पहिल्यापासून हो. प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये गावडे फार्मनी जे हे चालू केलेलं आहे, हे पूर्णपणे एक गावरान फील असेल हो. किंवा हायजीन मेंटेन करून हे सगळं चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी बोलायला, आता भरपूर हॉटेल आहेत असं काही नाही, पण गावडे फार्मला नक्की एकदा ट्राय करा. नक्की. दादा आपला ऍड्रेस काय आहे सांगता एकदा? आपला वाघोलीपासनं 8 किलोमीटर अंतरावरती वाघोली ते राऊ रोड. वाघोली राव हो. आणि केसनंद, वाघोलीपासून केसनंद मध्ये आले की केसनंद गावामधनं 3 किलोमीटर आणि इकडनं बोलाई मंदिरापासून 2 किलोमीटर. ओके. असं बोलाई आणि केसनंदच्या मध्यावर. मध्यावरतीच आहे. हो, मध्यावर. ओके, चला मित्रांनो, म्हणजे ऍड्रेस सांगितलेला तुम्हाला, बाकी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते कॉन्टॅक्ट नंबर आणि ते त्यांचं दिनच दादांचं. चला आता आपण बाकी ट्राय करून घेऊया. पहा मित्रांनो, मटन रस्सा आहे. ह्याची थिकनेस पाहू शकत नाही का, एकदम घट्ट मटन. मी आधी थोडंसं असंच ट्राय करू रस्सा आपण. मी तुम्ही तरी पाहता याच्या, तरी पण मी चमच्याने घेतला. असं पूर्णपणे नाही का, असं आपण मसाल्याचं खाल्लं की एक ठसका नाही किंवा हे होतं, त्या टाईप नाही. म्हणजे आपण चरबी आणि त्याच्यामध्येच ते पूर्ण चरबीचे, तेलाचे नाही. जनरली आपण मसाल्याची तरी पिलो की झटका बसतो लगेच पहिल्यात किंवा लगेच, ठसका नाही. लगेच. तसं अजिबात काही जाणवलं नाही मला, पाहिलं असेल तुम्ही. आणि कसं मटणा बरं खायचं नाही, भाकर पण थोडीशी कडक पाहिजे तर ते जरा व्यवस्थित वाटतं. भाकरी चुलीवरच्या. हा, चुली पूर्णपणे चुलीवरची. हो, चुलीवरची. गॅस एवढा महाग झालाय, परवडतच नाही आता गॅस. पहिल्यापासून चुलीवरती. ह्याच्यामध्ये तुम्हाला ही चरबी दिसते ना, ह्याच्यामुळे ते
तेल किंवा तरी आलेली असते ती ह्या चरबीमुळे जास्त आलेली असते. वरतून आपण आता लिंबू घेऊया. आणि मुळात कसं माहिती आहे का, मटण जर खायचं म्हटलं तर टिकून कधी खायचं नाही, चुरूनच खायचं. चुरूनच. पहा मित्रांनो, मटण एकदम आपण आता मला असं वाटतं की जागरण किंवा जत्रेत आपण खातो ना, तो फील आहे डायरेक्ट. हे पहा. मटण रस्सा जसा पाहिजे की थोडासा तिखट थोडा त्या तिखट टाईप आहे. हो. म्हणजे एकदम मध आणि झटका म्हणतो आपण नाही, किंवा तसं नाही. हा झटका नाही तिखट. तिखट. आणि ते चुरलं तरी त्याची थिकनेस जाणवती. हो हो. रस्सा घट्ट आहे, जास्त काही पातळ नाही. जणखेबाज नाही म्हणणार मी, जास्त भारी जसं आपल्याला पाहिजे ना. पाहिजे तसं. म्हणजे तिखट पाहिजे, तिखट खाणारा ज्या माणसाला जसं पाहिजे ना त्या टाईप आहे. मटन फ्राय आहे. फ्रायसाठी सुद्धा आपण जो मसाला येतो तुम्ही जो वाटणचा मसाला तो सुद्धा वापरता फ्रायला ना. तोच. ओके ओके हां. पहा मित्रांनो, हे तुम्हाला आहे ना फ्रायला जो मसाला दिसत असेल ना एकदम थोडंसं थिक किंवा वेगळा टाईप दिसतो. बाकी जे जनरली आपण हॉटेलला ट्राय करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा वेगळं, म्हणजे प्रॉपर वाटण टाईप दिसतोय. तुम्ही किचन मध्ये पाहिलंच असं. हा किचन मध्ये पाहिलंच मी, का त्यांनी जो मसाला वापरला ना ती म्हणलं नक्कीच आज तुम्ही बनवून ठेवलेला जो ना. हे पहा. मी त्यांनी जे बाकीचे जरी वरतून मसाले वापरले ना त्याचा तो जाणवत नाही, पण तो तुमचा जो मसाला आहे ना वाटणाचा तो जाणवतो याला चांगला, एकदम प्रॉपर जाणवतो. पहा मित्रांनो, मटण असं असतं की लय एकदम जास्त शिजणे पण नाही, त्याचे ते रेषा असतात ना त्या जाणवल्याच पाहिजे मटणाच्या, तेव्हा ते मटणाचा फील येतो. म्हणजे जे खाऊन जर डायरेक्ट विरघळलं तर मग ते मटण त्याचं मटणाचा फील नाही. मग थोडं चावलंच पाहिजे. चावलंच पाहिजे. मटण आता कसं होतं, ह्या एरियामध्ये मटण जास्त चालतं. आपलं मटण साधारण किती लागतं आपल्याला दिवसाला? साधारणतः वाराच्या वरती डिपेंड आहे. जर संडे रविवारचा असेल तर 15-18 म्हणजे एक बकरं साधारण. ओके, बस साधारण एक म्हणजे बकरं आपल्याला लागतं संडेच्या दिवशी. संडे. आणि इतर दिवशी मग एक 7-10 किलो, 7 ते 10 किलो अशा दरम्यानचं लागतं. म्हणजे जेमतेम आपलं आहे व्यवस्थित सगळं चालू. आणि मटनपेक्षा माझं मच्छी जी आपण- ओके, मच्छी आपली जास्त हो, चालते. मच्छी पण चालते त्याच पट्टीमध्ये. आणि चिकनही चालतं. ओके ओके हे झालं फक्त मटणाचं आपण घेतलं, पण मच्छी आणि चिकन ते सुद्धा आहे. ओके. मच्छी, अच्छा, म्हणजे आपल्याला ऑप्शनला तुम्ही चिकन पण आहे, मच्छी पण आहे. मच्छी. त्याच्यानंतर आपण आता व्हेज नॉन व्हेजच्या वेगवेगळ्या डिशेस सुद्धा चालू केल्या. अच्छा, आणखी चालू होतं मुस्लिम आपण. सारखं आता तंदूर एक आपण जस्ट जास्त पहिलं देत नव्हतो, आता चालू केलं ना. आता चालू केले ते असेच ॲज पर आपल्याला जसं Requirement. शेप लोक जसे अच्छा, भेटतात शेपनुसार. आणि आपल्याला पण पूर्ण जोपर्यंत मसाल्याचा फॉर्म्युला जोपर्यंत पूर्ण सापडत नाही तोपर्यंत आपण कुठलाच आयटम चालू करतो. ओके, म्हणजे आता तुमचा तो फॉर्म्युला तुमच्याकडे थोडक्यात आता तयार आहे. हो. म्हणजे कुठलाही आपल्याला आयटम चालू जरी करायचं ना, आपण ते पूर्ण टेस्ट करतो. आम्ही एक दोन नाही, आम्ही पूर्ण 5-6 लोक टेस्ट करून त्याचे ओके, पूर्ण मग त्याच्यात तरच ते पुढे हा, म्हणजे तो आपण परफेक्टपणा आला त्याच्यात तरच मग तो आता द्यायचा. हो. उगाच काहीतरी करायचं, कोणीतरी मागितलं म्हणून द्यायचं तसं नाही. ओके ओके. आपल्याला शक्य असेल तरच द्यायचं. कसं आहे, मटण खाताना तुम्हाला थोडंसं काय वाटत असेल तरी ते थोडंसं हे करा. काय तर मटण खायचं म्हणजे थोडं रांगड्या पद्धतीने खावाच लागतं. रस्ता ट्राय केला तर तुम्ही सबस्क्राईब करा बरं. घट्टपणा तर तो मसाल्याचा ना जाणवतो पूर्णपणे. तुम्हाला मला वाटतं आता खाताना एक सुद्धा ठसका आणि खोकला ठसके नाही, आलीच ठसका नाही लागला मला आलीच अजून. नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे ते जाणवतं की मसाल्यात कसं होतं, समजा ओव्हर खडा मसाला किंवा काय असेल तर आपल्या मग आतमध्ये तुम्ही एवढं बोलताय, जेवण करताय आणि बोलताय पण तेवढंच. त्याच्यामुळे ते नुसतं आहे, ठसके हा, नाही त्या लागत. टाईप आहे. नाही नाही. आणि क्वांटिटी पण पाहू शकता तुम्ही, एकदम भरभरून थाळी दिलेली. आणि मग लांबणे पहा तुम्ही, मटण आपण मसाला ट्राय केला ना, पीस पण पहा एकदम क्वांटिटीमध्ये नाही का, मोठाले पीस आहे. आणि मसाल्याची थिकनेस आहे ना खरंच खूप छान आहे. म्हणजे मसाला त्यांनी पूर्णपणे हा फ्रायचा स्वतःच वापरलेला आहे. आणि आळणी पण पाहू शकता तुम्ही नाही का, त्याचं पीस सगळे बरोबर नाही. आणि शिजलं पण एकदम पहा, ह्याच्यात रेषा दिसत असं तुम्हाला. हे म्हणजे ह्या टाईपच पाहिजे म्हणजे, असं ते जास्त पण शिजलं नाही पाहिजे नाही का, म्हणजे एक बोटाने सहज निघते. खरंच खूप छान आहे. हे पहा. आणि विशेष म्हणजे ना मटणाचा तो फ्रेशपणा जाणवतोय. पहा तुम्ही. म्हणजे असं चावायची गरज नाही, नॉर्मल चाललं तरी मेल्ट होतंय तोंडात.
आणि आज मासवडी मी थोडीशी नंतर ट्राय करू आपण, थोडंसं तुम्हाला नाही का वेगळं काहीतरी आज आपण जरा थोडंसं ट्राय करूया. पहा मित्रांनो, आता तंदूर आलेला आहे आपल्यासमोर. लेग पीस घेतो मी नाही का, थोडंसं लिंबू पिळून घेऊ आपण, ट्राय करूया. तंदूर त्यांनी जस्ट म्हणजे रिक्वायरमेंटनुसार चालू केलेलं आहे, तरी आपल्याला त्यांनी ते नाही का तंदूर ट्राय करा तुम्ही थोडासा, त्यासाठी आपण तंदूर घेतला ट्राय करायला. स्मोकीपणा तो त्याचा जाणवतोय तंदूरचा नाही का, भट्टीवरती स्लो कुक केला ना ते जाणवतं एकदम. हे पहा एकदम क्वांटिटीमध्ये. खरपूस लागतो छान, भट्टीवरती भाजल्यामुळे ना खरपूस लागतो आणि त्याच्यावर तो स्मोक पण जाणवतोय. आणि वरतून त्यांनी ते अमूल बटर ते वापरलेलं आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं ज्युसी आहे. रेग्युलर आपण नवीन हॉटेलला जातोय आणि शक्यतो मी थोडीशी नवीनच हॉटेल का निवडतोय की नाही का, एक प्रत्येकानं जे जे फेमस हॉटेल आहे सगळ्यांनाच माहीत असतात की नाही का, तोरणा असेल किंवा आणखी काही फेमस हॉटेल हे सगळ्यांना माहीत असतात. पण नवीन ठिकाणी जाऊन थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय केलं किंवा तुम्हालाही सांगितलं की नवीन ठिकाणी काय भेटते नाही का क्वालिटी, तर आपल्याला आपल्या जवळपास ऑप्शन तयार असतो खरंच कुठं क्वालिटी मिळते. मग त्यासाठी नवीन नवीन ठिकाण जरी ट्राय केलं तरी आपलं स्पेशली मटन लवर असेल मग त्यांच्यासाठी ऑप्शन भरपूर आहेत. हे मी बघतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय माझ्या बेसवरती. तंदूर नवीनच चालू केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे तंदूर तुम्ही नक्की ट्राय करायचं. आणि पीस पण एकदम नाही का ज्युसी एकदम, बा एकदम मसाला आतमध्ये बिनलेला आहे त्याला. हाताला तुम्ही मसाला पाहू शकता नाही का, एकदम आतपर्यंत मसाला, कारण त्यांनी ते मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ना. त्याचा आपण विचारलं ना तो सकाळी लवकर मॅरिनेशन केलेलं असतं, म्हणजे जेणेकरून 2-4 तासाला जो हा मसाला आहे ना, हा मसाला जर त्यात मॅरिनेशन झाला आतमध्ये तरच त्याचं ते जाणवतं तंदूरचा फील. थोडंसं ज्युसी आहे, जास्त क्रिस्पी नाही, इझिली मेल्ट होईल या टाईप आहे, लयच आवाजी करत नाही. चला आता मी तुम्हाला फायनल आपली जी स्पेशली मासवडी ट्राय करून सांगणार आहे. थोडंसं संपवतो आहे नाही का, म्हणजे रस्सा बिस्सा जाणवेल मला कसं काय टेस्ट. थोडी थाळी स्वीट दिलेली आहे त्यांनी, ह्याच्यामध्ये एक पीस आहे हो, स्वीटमध्ये पहा गुलाबजामुन दिलेलं आहे, यावर लोणचं आणि विषय म्हणजे खरडा दिलेला आहे मिरचीचा. खरडा मी आधी सगळ्यात ट्राय करतो, कारण मी आधी मटण ट्राय केलं ना, एकदा खरडा खाला की थोडंसं टेस्ट थोडी एकदम अचानक वेगळी जाणवेल नाही. जाण काय खरडा म्हणजे खरडा तसा पण तिखट एकदम नाही का. रस्सा जो आहे ना यांचा मटणचा आहे किंवा मासवडी जर घेतला ना, रस्सा एकदम घट्ट आहे, त्यांनी ते ठेवलं ते थिकनेस एकदम नाही का प्रॉपर घरगुती टाईप. हे पहा म्हणजे ह्यांच्या भाज्या ज्या आहेत ना दोन्ही पण आपल्या स्पायसी आहेत, नॉर्मल नाही का, म्हणजे एकदम अजिबात मंद नाही. तुम्ही तिखट म्हणजे आपलं तिखट खाण्याचे जर चाहते असेल ना तर 100% एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि ह्यांची जी मासवडी ना विशेष म्हणजे ना बॅटल एकदम पातळ आहे, बेसनं जे आवरण असतं ना वरचं खूप म्हणजे खूप पातळ आहे, त्याच्यामुळे तो आतलं आहे ना जे आपण बाकूर तो जाणवतोय पूर्णपणे. पा तिळ असेल ते शेंगदाणे खोबरं जे काय असतं ते पूर्णपणे नाही का जाणवतं, याला पाहू शकता तुम्ही. म्हणजे ओजी थाळी खरंच नाचोटी थाळी एकदम बेस्ट आहे. आहे थोडंसं तिखट आहे नॉर्मल, असं काय लय हे नाही, पण मासवडी एक नंबर आहे. आणि सध्या मटण थाळीमध्ये असेल मासवडी, शक्यतो व्हेजला आता भरपूर ठिकाणी मासवडी दिली जाते, पण कसं आहे प्रत्येक ठिकाणी रस्सा वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची खासियत वेगळी असते. पण ह्यांनी खूप छान बॅलन्स केलेलं आहे नाही का. आणि स्वतः त्या काकीच बनवतात हे सगळा रस्सा बिस्सा. इंद्रायण राईस आलेला आहे आपल्याकडे जरा, पण आज आवर्जून आहे ना ह्यांचे जे फ्राईज आहे ना, फ्राईचा मसाला तुफान आहे. फ्रायच्या रश्यावर आपण मटण ट्राय करू, खरंच एक नंबर नाही का. पहा ना जवळून दाखव बरं दादा, म्हणजे एकदम नाही का एकदम मसालाच भारी त्यांचा. चल मसाल्याबरोबर स्पेशल आपण ट्राय करूया.
मटनचा पीस पण आहे ना एकदम छान क्वांटिटी दिलेली आहे त्यांनी. जे मसाले आहेत ना, मसाले खरंच म्हणजे स्वतः तयार करतात ना, ते जाणवते पूर्णपणे. म्हणजे ना ती मसाला ज्यांनी जो डेव्हलप केला आहे ना एकदम बॅलन्स आहे. असं एक्स्ट्रा कुठलं काही वाटत नाही जो फ्रायला तो मसाला वापरलाय ना. जरी रसा थोडासा तिखट असला तरी फ्राय ते तिखट नाही. स्पेशल थाळी ट्राय करा नाही का, गावडे फार्मला आले की. बाकी तुम्हाला जर ऑप्शन पाहिजे असेल तर चिकन आहे, मच्छी आहे, भरपूर ऑप्शन आहेत त्यांचे. आपली हा एका महिन्यात जवळजवळ 1,500 प्लस सबस्क्राईब कंप्लीट झालेली. पण जर आखाड महिन्यापर्यंत जे स्पेशल नॉनव्हेजचा महोत्सव असतो तोपर्यंत जर आपले 5,000 सबस्क्राईब पूर्ण झाले तर आपण त्यानंतरच जे खेडचं जगदंबा हॉटेल आहे ते माझं म्हणजे नाही का मी ठरवलेलं आहे की जेव्हा आपले 5,000 सबस्क्राईब प्लस होईल त्याच दिवस आपण ते हॉटेल जे आहे ते एक्सप्लोअर करायला जाणार आहे. तेव्हा तुम्हाला जर चांगली चांगली आणखी मोठ्या मोठ्या हॉटेलची व्हिडिओ पाहायचं असेल तर नक्कीच लवकर सबस्क्राईब करा. अजून काही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल ते करून घ्या एकदा. म्हणजे लवकरात नवनवीन मला तुम्हाला नाही का आणखी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येता येईल. चला भेटूया आपण नंतर. तोपर्यंत मी जेवण करतो. पहा तर मित्रांनो जेवण पूर्णपणे झालेलं आहे आपलं. आणि यांचा जो रस्सा आहे नाही का म्हणजे कोल्हापुरी टाईप आहे ना, म्हणजे कोल्हापुरी टाईप त्या टाईप आहे. मधाळणे किंवा ते नाही का एकदम आपण म्हणतो थोडंसं कमी तिखट त्या टाईप नाही. म्हणजे एकदम जास्त ओव्हर स्पायसी पण नाही, पण कोल्हापुरी टाईप रस्सा आहे. आणि सूप बी पेन त्यांचं खरंच एक नंबर असतं. आणि थाळी विशेष म्हणजे पूर्णपणे संपवली आज मी थाळी. खरंच खूप छान जेवण आवडलं. आणि ह्यांच्या थाळीमध्ये आपल्याला बॉईल पण दिलं त्यांनी, त्याच्यामुळे नाही का जेवण एकदम परफेक्ट झालं. व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका व्हिडिओ. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या.